अयोध्येतील राम मंदिरामध्ये चोरी झाली आणि त्यानंतर 14 लोकांना अटक झालेली आहे। त्याचबरोबर अनेक आरोप जे आहेत ते सध्या सुरू झालेले आपल्याला पाहायला मिळतोय। शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सांगितले की शिवसेनेने 4 किलो चांदीची वीट आणि 1 कोटीची देणगी जी आहे ती या मंदिरासाठी दिलेली होती। तिची कुठलीही पावती जी आहे ती उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना मिळालेली नाही आहे। त्यामुळे या सर्व प्रकाराची चौकशी करण्यात यावी असे आरोप जे आहेत देशभरातून सध्या सुरू आहेत। मात्र राम मंदिराच्या या ट्रस्टवरती उपाध्यक्ष दिलीप कांबळे होते। भाऊ, नेमकं काय सगळं प्रकरण झालेलं होतं आणि आता सगळं काय स्टेजला आहे? असं आहे की प्रभू श्रीरामाचं भव्य दिव्य मंदिर अयोध्या या ठिकाणी झालं। त्याचं उद्घाटन अतिशय थाटामाटात केलं गेलं। त्याच्यानंतर हा जो काही विषय समोर आल्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदरणीय योगीजी यांनी जाहीर केलं की SITची चौकशी होईल आणि चौकशीमध्ये जे दोषी आढळतील कोणीही असो त्यांना सोडलं जाणार नाही। प्राथमिक अहवाल आल्यानंतर 14 जणांना त्यांनी अटक केलेली आहे आणि अजूनही चौकशी चालू आहे। राहिला विषय संजय राऊत साहेब जे म्हणतात ते की 1 कोटी दिले आणि 4 किलो चांदी दिली, त्याचा हिशोब आहे। आता पावत्या ह्या कोणालाच दिल्या गेल्या नाहीत, पण त्याची नोंद आहे। नाही, त्याची नोंद आहे। मग हे सगळं प्रकरण झालं कसं आणि कशा पद्धतीने हे ट्रस्टला म्हणजे त्याची कानकून होती का आणि त्यानंतर पुढचं पाऊल काय उचललं गेलं? मुळात असं आहे, प्रभू श्रीरामाच्या मंदिरामध्ये अशा प्रकारचं कृत्य कोणी करेल असं विश्वासच नाही आहे। परंतु हे घडले का ते चौकशीतून समोर आलेलं आहे, घडलं आहे। आणि घडले म्हटल्यानंतर याची जी काही देणगी मोजण्याची जी काही व्यवस्था लावली होती ती स्टेट बँक ऑफ इंडियाचे कर्मचारी आणि ट्रस्टचे काही कर्मचारी आणि याच्यामधून यांनी हा घोळ केलेला आहे। SITच्या प्राथमिक अहवालात जी नावं समोर आली अशा 14 जणांना अटक केलेलं आहे। ट्रस्टचे माननीय अध्यक्ष संपतरावजींनी राजीनामा दिलेला आहे आणि चौकशी चालू आहे। चौकशीतून सगळा आकडा बाहेर येईल आणि कुणी घोळ केला काय केलं त्याचं सगळं समोर आल्यानंतर कोणी कितीही मोठा असला तरी त्याच्यावर कारवाई ही कायदेशीर होईलच याची गॅरंटी आहे। पण मग आता या अंदाजे किती रक्कम असू शकते, सोनं किंवा चांदी, लोकांनी दिलेल्या देणग्या, हे कशा पद्धतीने ही चोरी केली जात होती? मुळात मी सुरुवातीलाच म्हटलं नाही की स्टेट बँक ऑफ इंडियाचे कर्मचारी ही सगळी देणगी आणि कॅश मोजायला त्यांची नियुक्ती केली होती आणि ट्रस्टचे काही कर्मचारी होते, मंदिराचे काही कर्मचारी होते। याच्यामधले सगळे यांनी हा घोळ केलेला आहे आणि ज्यांनी ही चूक केली, ज्यांनी हा गुन्हा केला त्यांना शिक्षा नक्की होणार आहे। तो मागणी काय आता तुमची? मुळात आत्ता मागणी काहीच नाही। म्हणजे मुळात असं आहे की माननीय मुख्यमंत्री योगीजींनी SIT नियुक्त केली आणि SITची चौकशी चालू आहे। चौकशीतून जे निष्पन्न होईल, जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल। नक्की जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाईची मागणी जी आहे ती होती आहे। कॅमेरामन सुमित भोसलेसह सागरवाड, साम TV, पुणे।